हे बघा गणपतीचे हात कसे बनवले जातात. लास्ट टाइम या ताई होत्या. हा, मी तुम्हाला तेच विचारणार होती, कारण मी लास्ट टाइम पण व्हिडिओ बनवायला आलेली आणि या ताईंचा तेव्हा मी इंटरव्ह्यू घेतलेला. दादा, हे टिश्यू पेपर पासून बनवलेल्या मूर्त्या आहेत. बापरे, किती छान आहे. पण अजून अच्छा, तो विलेपार्लेचा राजा आहे, मुंबईचा पेशवा. हनुमंतावरती बघा हा गणपती उभा राहणार आहे. तो राम अवतार आहे हनुमंतावरती. वा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सो आज आम्ही आलो परळ वर्कशॉप मध्ये आणि तुम्हाला माहिती आहे मुंबईचे सगळे गणपती जे मोठे मोठे गणपती आहेत मंडळाचे ते ह्या परळ वर्कशॉप मध्येच बनतात. तर आता आपण एंट्री करणार आहोत. तर माझ्या बरोबर आहे आशू. सो आशू, आता आपण बघूया आतमध्ये आपल्याला काय काय नवीन नवीन बघायला भेटतंय. खूप मोठे मोठे गणपती बनतात इथे आणि चेंबूर पासून लोअर परळ फोर्टचा राजा वगैरे सगळे गणपती इथूनच जातात. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. सो हे बघा, तुम्ही जर परळ वर्कशॉपला येत असाल ना तर इथून जवळच आहे परळ स्टेशन. जर तुम्हाला परळ स्टेशनवरून वर्कशॉपला यायचं असेल तर तुम्ही कोणालाही विचारा, कोणी पण तुम्हाला सांगेल. आणि इथे कलागंध आर्ट्स म्हणून आहे, खूप फेमस आहे. आणि याच्याच बाजूला सेंट्रल रेल्वे आहे, तिथे श्री स्वामी समर्थांचं मठ सुद्धा आहे. तर चला आता आपण एंट्री करूया. हा मोठा गेटच आहे कलागंधचा. हे बघा, इथे आता काम चालू आहे. मूर्त्या बनवतात, खूप किती मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे बनवल्या जातात बघा. सो हे बघा, ही मूर्ती किती मोठी आहे आणि हिचं आता काम चालू आहे. फिनिशिंग झाली आहे. ह्याला आता कलर काम करणार, धोतर वगैरे ह्याचं भरपूर काम बाकी आहे. अजून ज्वेलरी वगैरे सगळं पेंटिंग बाकी आहे गणपतीची. इकडे बघा, आता आपण आतमध्ये जाऊया. हे थिनर आहे, थिनरने पण क्लिनिंग चालू आहे. हा बघा माणूस कसं काम करतोय. काय करताय काय माहिती. भाई काय करताय तुम्ही, क्या कर रहे हो? फिनिशिंग कर रहे हो आप? अच्छा, हे आता फिनिशिंगचं काम चालू आहे बघा. फिनिशिंग करून त्याला असं करणार, असं फिनिशिंग करणार प्रॉपर एकदम. हे खरंच खूप छान असतं, बघण्यासारखं असतं आणि तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट करा फ्रेंड्स. ते बघा तिकडे पण काम चालू आहे. आणि जेव्हा गणपती रेडी होतात ना तर इथे आतमध्ये एंट्री देत नाहीत. मग तुम्हाला जर बघायची इच्छा असेल गणपती कसे बनतात तर तुम्ही आता ह्याच ऑगस्टमध्येच तुम्ही येऊन व्हिजिट करा. सो हे बघा, आता ही लाईट पेंट करत आहेत. सो हे बघा फ्रेंड, इथून हे जे मोठे मोठे गणपती आहेत ना ते आता कुठचे आहेत ते माहिती, मंडपाचे आहेत ते नाही आयडिया आहे. पण बघा इथे किती मस्त काम चालू आहे. तर आता आपण अजून पुढे जाणार आहोत. किती मोठा गणपती आहे बघा हा. सो हे बघा, आता तर सध्या फिनिशिंगचेच काम चालू आहे. कलर काम अजून बाकी आहे. त्याला ज्वेलरी येणार ते पण सगळं बाकी आहे. अजून खूप काम बाकी आहे. पण खरंच हे जे वर्कर्स आहेत त्यांना सलाम, एवढं सगळं ते करतात. तो बघा कसं छान आहे, बसला एकदम मस्त. इकडे पण बघा, हा बघा केवढा मोठा राजा आहे. वाव. पेशवा आर्ट्स, घरगुती मूर्ती बनवली जाते बघा. टिश्यू पेपर पासून बनवलेली कागदी मूर्ती. हे बघा, इथे इको फ्रेंडली मूर्ती बनवल्या जातात. इथे तर फिनिशिंग झालेली आहे ऑलमोस्ट.
काम बाकी आहे अजून थोडं, पण फिनिशिंग झालेली आहे यांची. पण गणपती सजलेलाच खूप छान बघायला वाटतं. बॅनर लावलं आहे पेशवा आर्टचं, बघूया आपल्याला. वाव, किती मोठ्या मूर्त्या त्या. ती पण किती मोठी मूर्ती आहे हनुमंताची. दादा हे टिश्यू पेपर पासून बनवलेल्या मूर्त्या आहेत. बापरे, किती छान आहे. पण अजून काम बाकी आहे. आणि छोट्या मूर्त्या पण बनतात टिश्यू पेपर पासून तुमच्याकडे. ती पण टिश्यू पेपर पासून बनवलेली. आणि काय प्राइस आहे? अच्छा, हो हो हो, मी घेते नंबर. पण तुम्हीच बनवता इथे? आम्ही पंप हाऊसला बनवतो, इथे आणतो. अच्छा, तुमचं कुठे आहे कारखाना? पंप हाऊसला. अच्छा, पंप हाऊसला. पेशवा. अच्छा, ती छोट्या मूर्त्या पण इथेच ठेवल्या जातात? ते पार्लेमध्ये असतं. अजून बनणार आहेत मूर्त्या? आता एक मूर्ती गेली कॅनडाला. कॅनडाला गेली? आज गेला सकाळी. हा, अरे वा, तयार होऊन एकदम. किती फीट होती ती? 7 का 8 फीट. 8 फीट. 8 फीटची मूर्ती कॅनडाला गेली पॅकिंग होऊन. वाव, मस्त. आणि आउट ऑफ इंडिया जातात मूर्त्या तुमच्याकडून? ओके. तर हे कधीपर्यंत काम चालू होईल पेंटिंगचं वगैरे? ओके, ऑगस्ट मध्ये तर पूर्ण हे भरलेलंच असेल आणि मूर्त्या सगळ्या सजलेल्याच असतील. तर हे इकडचे मुंबईचेच आहेत का? कुठचे राजा आहे, तुम्हाला काय आयडिया? हा कुठचा राजा आहे? अच्छा, तो विलेपार्लेचा राजा आहे, मुंबईचा पेशवा. ओके. आणि हा? अच्छा, पण हे सगळे ऑर्डरच आहेत सगळे. वा, हनुमंतावरती बघा हा गणपती बसणार, उभा राहणार आहे. तो राम अवतार आहे हनुमंतावरती. वा, मस्त आहे. काका तुमचं नाव काय? तुमचं नाव सांगा, तुम्ही पण इथे बनवताय ना सगळं. अच्छा, तरी पण तुमचं नाव काय? अनिल मराठे. आणि तुमचं नाव काय? कुमार. अरे वा, थँक्यू. छान वाटलं तुमच्याशी बोल. वा बघा, तुम्हाला खरंच गणपती बघायचे असतील ना फ्रेंड, तर नक्कीच इथे या. इथे गणपती कसे बनतात ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि ह्या कच्च्या मूर्त्या आहेत, अजून ह्याच्यावरती काम बाकी आहे. वा, हे लोक बघा किती स्वतःच्या रिस्क वरती चढून कसे काम करतात. तो तर गणपती केवढा मोठा आहे. हाँ, तुम लोग डेली आते हो यहाँ पे? इकडे पण बघा कसं काम चालू आहे. हे कसे खांब वगैरे बनवले जातात बघा. हे डेकोरेशनचे सगळे आयटम्स. हे शिवलिंग बघा कसं बनवलं आहे. इथे सगळे वर्कर्स काम करतात. हा बघा केवढा मोठा आहे हा. सो इथे देवी पण बनवली जाते बघा. इथे देवीचं पण काम चालू आहे. तो केवढा मोठा राजा आहे बघा. मस्त वाटतं फ्रेंड्स बघायला. कसे बघा पीओपीने बघा कसे गणपती तयार करतात. साच्यामध्ये कसं पीओपी ते लोक हे करून गणपती बनवतात. हे साचा आहे सगळा. भाई ये साचा है, तो इसमें आप ये क्या डाल रहे हो? पीओपी? अच्छा, तो ये हात है. ते बघा एक गणपतीचे हात कसे बनवले जातात. और ये क्या है भाई? ये हाथ है. अच्छा, ये हाथ का ही है.
ओके, आप एक एक पार्ट बनाते हो और फिर उसको ज्वाइन करने का। वाह, खरंच या लोकांना मानलं पाहिजे ना, काय काम करतात, काय कलाकृती आहे बघा। सो फ्रेंड बघा, ह्या एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या बनतात, त्याच्या पाठीमागे हे जे वर्कर्स आहेत ना, ऍक्च्युली त्यांचा हात आहे, किती त्यांची मेहनतच खूप आहे यामध्ये, आणि एवढ्या रिस्क वरती ते चढून काम करतात। सो बघा, इथे घरगुती गणपतीसाठी पण ऑप्शन्स आहेत। ईश्वर आर्ट्स ऑफिशियल यांचं पेज आहे, आणि इथे ईश्वर आर्ट्स मध्ये तुम्हाला खूप छान छान असे गणपती बघायला भेटतील। वाव, खूप सुंदर आहेत हा मूर्त्या यांच्याकडे पण। वाव, ही किती छान आहे। खूप सुंदर आहेत मूर्ती। दादा, काय प्राइस आहे? मूर्ती घेण्यावरती आहे, तरी पण 1.5 फुटाची मूर्ती 4000, म्हणजे रेटच 4000 पासून स्टार्ट आहे। अच्छा, 1.5 फुटाच्या खाली मूर्त्या नाही भेटत का? 1 फुटाची पण भेटते। अच्छा, 2000 पासून स्टार्ट आहेत रेट। ओके, आणि कॉन्टॅक्ट करायचा असेल तर? अच्छा, इथे तुमचा नंबर आहे, इन्स्टाला पेज आहे का तुमचं? सो हे बघा, इथे ईश्वर आर्ट्स म्हणून यांचं इन्स्टाला सुद्धा पेज आहे, आणि इथे त्यांचे व्हॉट्सअप पण आहे, तुम्हाला ते फोटोज पाठवतील, त्याच्यावरून तुम्ही मूर्ती सिलेक्ट करून बुक करू शकता। सो मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या डिटेल्स देईनच। आणि दादा, टायमिंग काय आहे तुमचं? दिवसभर चालू आहे। सकाळी तरी किती वाजता ओपन होतं? सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12-1 वाजेपर्यंत असतं। ओके, आणि ह्या मूर्त्या तुमच्या कुठे बनतात? पुण्यावरून आणता माल हा सगळं, म्हणजे मूर्त्या वगैरे बनवून? कस्टमाइज मूर्ती वगैरे पाहिजे असेल तर त्याची ऑर्डर कधी द्यावी लागते? नाही, रेडी पोझिशन मध्येच तुम्हाला रेडीमध्येच मूर्त्या अवेलेबल आहेत तुमच्याकडे। ओके, सो थँक्यू सो मच दादा, छान वाटले तुमच्याशी बोलून। ही मूर्ती खूपच सुंदर आहे बघा। लास्ट टाइम या ताई होत्या, हा, मी तुम्हाला तेच विचारणार होती, कारण मी लास्ट टाइम पण व्हिडिओ बनवायला आलेली, आणि या ताईंचा तेव्हा मी इंटरव्ह्यू घेतलेला। सो लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही होता, आता भाऊ आहेत। थँक्यू, छान वाटलं बोलून, आणि मस्त लास्ट टाइम सारखं पण अजून छान छान आहेत तुमच्याकडे मूर्त्या। लास्ट टाइम पण खूप छान व्हरायटीज होत्या। थँक्यू सो मच। सो हे बघा, इथे खूप छान व्हरायटीज आहेत मूर्त्यांच्या यांच्याकडे। ही बघा किती सुंदर आहे मूर्ती, वर्क खूप। सो फ्रेंड, व्हिडिओला मी इथेच एंड करते, आणि नक्कीच व्हिजिट करा कलागंध मध्ये, खूप छान छान मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील।